नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझार या अलिबाग. आज आपण BMSचा कट ऑफ बघणार आहोत. 85% स्टेट कोटा राऊंड 1चा कट ऑफ बघणार आहोत. आणि तो कट ऑफ कसा बघणार आहोत तर कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज, म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीला कितीला ॲडमिशन मिळाले हे सगळं आपण बघणार आहोत. पहिलं कॉलेज आहे सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज पुणे. या कॉलेजचा कोड आहे 3111 आणि या कॉलेजमध्ये सीट्स आहेत 54. मग सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज पुणेमध्ये ओपन कॅटेगरीसाठी ॲडमिशन मिळालं आहे पहिल्या राऊंडला 456. OBC कॅटेगरीसाठी 453ला ॲडमिशन मिळालेलं आहे. SC कॅटेगरीसाठी 402. STसाठी 308ला ॲडमिशन मिळालेलं आहे. VJ कॅटेगरीसाठी 441ला ॲडमिशन मिळालं आहे. NT1साठी 418ला ॲडमिशन मिळालं आहे पहिल्या राऊंडला. NT2साठी 455ला ॲडमिशन मिळालं आहे. NT3साठी 456ला क्लोज झालं आहे पहिला राऊंड. आणि AC20साठी 451ला ॲडमिशन मिळालेलं आहे. आणि IQ कोट्यासाठी 355ला ॲडमिशन मिळालेलं आहे. पण IQ कोट्यामध्ये फी ही नॉर्मल फीच्या तिप्पट फी असते. पुढचं कॉलेज आहे PDEA आयुर्वेदिक महाविद्यालय अँड संसाधन पुणे. याचा कोड आहे 3110 आणि या कॉलेजच्या सीट्स आहेत 60. मग ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा 444. OBCसाठी मार्क हवे होते 443. SC कॅटेगरी पहिल्या राऊंडला 390ला क्लोज झालं. ST कॅटेगरी 305ला क्लोज झालं. VJ कॅटेगरी 458ला क्लोज झालं. NT1ला नव्हतं. NT2ला 441ला क्लोज झालं आहे. NT3 440ला क्लोज झालं आहे. SCBC 441ला क्लोज झालं आहे. आणि IQ कोट्यासाठी 290ला क्लोज झालं. पुढचं कॉलेज आहे BSDT आयुर्वेदिक महाविद्यालय वाघोली पुणे. या कॉलेजचा कोड आहे 3109. याच्यामुळे सीट आहेत 60. मग पहिल्या राऊंडमध्ये 85% स्टेट कोट्यामध्ये ओपन कॅटेगरीला ॲडमिशन मिळालं आहे 440. OBC कॅटेगरीसाठी 439. SC कॅटेगरीसाठी 388ला क्लोज झालं आहे. ST कॅटेगरीसाठी 305ला क्लोज झालं आहे. VJ कॅटेगरीसाठी 432ला क्लोज झालं आहे. NT1 कॅटेगरी 405ला क्लोज झालं आहे. NT2 कॅटेगरी 439ला क्लोज झालं आहे. NT3 कॅटेगरी 439ला क्लोज झालं आहे. ACBC 437ला क्लोज झालं आहे. आणि IQ कोटा 295ला क्लोज झालं आहे. पण हा का आहे BMSचा राऊंड 1चा 85% स्टेट कोटाचा कट ऑफ आहे. पुढचं कॉलेज आहे YMT आयुर्वेदिक कॉलेज खारघर. या कॉलेजचा कोड आहे 3104 आणि या कॉलेजमध्ये सीट आहे 100 सीट्स आहेत. या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा 442 होता 438. SC कॅटेगरीचा कट ऑफ होता 387. STचा कट ऑफ होता 307. VJ कॅटेगरीसाठी ॲडमिशन मिळालं आहे 440ला. NT1साठी 409 मार्क. NT2साठी 438 मार्क. NT3साठी 442 मार्क. आणि ACBCसाठी 438 मार्क. आणि IQ कोट्यासाठी 290 मार्क. पुढचं कॉलेज आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिक. या कॉलेजचा कोड आहे 3126. या कॉलेजमध्ये सीट आहे 100 सीट. मग राऊंड 1चा 85% स्टेट कोटामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 432. OBC कॅटेगरीचा कट ऑफ आहे 428. SC कॅटेगरीचा कट ऑफ होता 380. STसाठी कट ऑफ होता 301. VJ कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 431. NT1साठी कट ऑफ होता 397. NT2साठी कट ऑफ होता 430. NT3साठी कट ऑफ आहे 431. ACBCचा कट ऑफ होता 428. आणि IQ कोट्यासाठी कट ऑफ होता 250. कॉलेज आहे श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आस्था सांगली. या कॉलेजचा कोड आहे 3118 आणि कॉलेजमध्ये सीट आहेत 100 सीट. मग या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 428. OBCसाठी कट ऑफ होता 424. SC कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 380. STसाठी कट ऑफ होता 293. VJ कॅटेगरीचा कट ऑफ होता 426. NT1 कॅटेगरीचा कट ऑफ होता 401. NT2 कॅटेगरीचा कट ऑफ होता 426. NT3चा कट ऑफ होता 425. ACBCचा कट ऑफ होता 421. आणि IQ कोट्यासाठी कट ऑफ होता 251. पुढचं कॉलेज आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नालासोपारा. या कॉलेजचा कोड आहे 3105
आणि या कॉलेज में सीट्स आहेत 60. मग राऊंड 1चा 85% स्टेट कोट्यामध्ये या कॉलेजच्या ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 427, OBCचा कट ऑफ होता 423, SC कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 378, STसाठी 309 मार्क आणि VJ कॅटेगरीचा कट ऑफ होता 416 मार्क. NT1साठी सीट नव्हती, NT2साठी कट ऑफ होता 426, NT3साठी सीट नव्हती आणि SC-BC कॅटेगरीचा कट ऑफ होता 425 आणि IQ कोट्यामध्ये कट ऑफ होता 249. पुढचं कॉलेज आहे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोडोली कोल्हापूर. या कॉलेजचा कोड आहे 3114 आणि या कॉलेजची कॅपॅसिटी आहे 100 सीटची. मग या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा राऊंड 1चा 85% स्टेट कोटाचा कट ऑफ होता 422, OBCसाठी कट ऑफ होता 419, SCसाठी कट ऑफ होता 379, ST कॅटेगरीचा कट ऑफ होता 292, VJ कॅटेगरीचा कट ऑफ होता 413, NT1साठी कट ऑफ होता 391, NT2चा कट ऑफ होता 421, NT3 पण 421, SC-BCचा कट ऑफ होता 418 आणि IQ कोट्याचा कट ऑफ होता 224. पुढचं कॉलेज आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय अहिल्यानगर. या कॉलेजचा कोड आहे 3123 आणि कॉलेजमध्ये सीट आहेत 100 सीट. आता या कॉलेजचा आपण कट ऑफ बघूया. राऊंड 1चा 85% स्टेट कोटासाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 419, OBCसाठी कट ऑफ होता 417, SC कॅटेगरीचा कट ऑफ होता 376, ST कॅटेगरीचा कट ऑफ होता 294, VJ कॅटेगरीचा कट ऑफ होता 416, NT1साठी कट ऑफ होता 401, NT2चा कट ऑफ होता 419, NT3चा कट ऑफ होता 419, SC-BCचा कट ऑफ होता 416 आणि IQचा कट ऑफ होता म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटाचा कट ऑफ होता 223. पुन्हा बघा, IQ कोट्यासाठी नॉर्मल फीपेक्षा 3 पटीने फी त्या ठिकाणी भरावी लागते आणि म्हणून त्या ठिकाणचा कट ऑफ कमी असतो. आता पुढचं कॉलेज आहे संगम सेवाभावी ट्रस्ट संगमनेर. या कॉलेजचा कोड आहे 3121 आणि या कॉलेजच्या सीट आहेत 60. आता या कॉलेजचा BMAचा राऊंड 1चा 85% स्टेट कोटासाठी कट ऑफ आपण बघूया. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता 402, OBCसाठी कट ऑफ होता 397, SC कॅटेगरीचा कट ऑफ होता 374, ST कॅटेगरीचा कट ऑफ होता 289, VJ कॅटेगरीचा कट ऑफ होता 398, NT1 कॅटेगरीचा कट ऑफ होता 388, NT2 कॅटेगरीचा कट ऑफ होता 400, NT3साठी सीट नव्हती, SC-BCचा कट ऑफ होता 399 आणि IQ कोट्यासाठी कट ऑफ होता 182. पुन्हा बघा, IQ कॅटेगरीसाठी कट ऑफ 182च का, तर IQ कोट्यासाठी म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी फी जी असते ती नॉर्मल फीच्या तिपटीमध्ये फी असते आणि म्हणून IQ म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोट्याचा कट ऑफ हा नेहमी कमी असतो. असा आहे BMAचा राऊंड 1चा 85% स्टेट कोटाचा कट ऑफ. आपण ही 10 कॉलेज आता या ठिकाणी घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉलेज घेणार आहोत. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल, काय गरज असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.